नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 16 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 68,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे 16 सरकारी विभागामध्ये। ठीक आहे, आणि फॉर्म भरणे तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, परवा फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर फॉर्म भरणे चालूच आहे या 16 सरकारी विभागा भरतीमध्ये। आणि शिक्षणाचा जर या भरतीमध्ये विचार केला तर यामध्ये तुम्ही 10वी पास असाल तर फॉर्म भरते, तुम्ही 12वी पास असाल तर फॉर्म भरता येते, तुमचा ITI झाला असेल तर फॉर्म भरता येते, तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर ग्रॅज्युएट झाला असेल तर फॉर्म भरता येते, तुमचं या ठिकाणी जे टायपिंग झालं असेल तर फॉर्म भरता येते, आणि तुम्ही फक्त यापैकी 10वीच पास आहे तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर या 16 विभागामध्ये भरतीत आला आणि तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या 16 सरकारी विभाग भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा वॅकन्सी नंबर 1 निघून येते। तर पहा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये SBI PO मध्ये जे या ठिकाणी 600 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण पाहिजे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 16 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये 4,232 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 3 येते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये 212 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, पदवीधर उत्तीर्ण किंवा टायपिंग पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा वॅकन्सी नंबर 4 निघून येते बँक ऑफ बडोदा मध्ये जे 1,267 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे, BTech पाहिजे, BE पाहिजे, MTech पाहिजे, ME पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 11 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता सिव्हिल इलेक्ट्रिकल डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट मध्ये जे 2 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 7वी पास पाहिजे आणि संबंधित अनुभव पाहिजे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा नागपूर महानगरपालिकामध्ये जे 245 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी डिग्री किंवा डिप्लोमा, विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्रा पदवी, त्याचबरोबर जे BSc कृषी GNM अनुभव एवढा यामध्ये पात्रता आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर 5 सहसंचालक लेखा व कोशागारमध्ये पुणे या ठिकाणी 75 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण पाहिजे, टायपिंग संगणक पाहिजे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे। नंतर नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये 512 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI BSc इंजिनियर डिप्लोमा, GNM नर्सिंग डिप्लोमा, D Farm पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये 287 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता MD पाहिजे, MS पाहिजे, MDS पाहिजे, संबंधित अनुभव पाहिजे आणि अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलात ITV मध्ये 51 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी 12वी, ITI इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर केंद्रीय वखार महामंडळ मध्ये सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी 179 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते पदवीधर झालं, कृषी पदवी, CA MBA आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल मध्ये ज्या अग्निवीर व्हायच्या भरती निघाली आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 50% गुणासह 12वी उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असेल तरी फॉर्म भरता येते। 12वी मध्ये 50%च्या वरचा जर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स असेल तर फॉर्म भरता येते। ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर भारतीय सैन्य दलात जे स्पोर्ट कोट्यात भरती झालं आहे, पण शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि संबंधित स्पोर्ट प्रमाणपत्र पाहिजे, अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे। त्यानंतर नेव्हिली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 167 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता इंजिनिअर पदवी आणि गेट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे। त्यानंतरची भरती निघून येते रेल्वे ग्रुप डी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे 58,242 जागांसाठी आणि रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातलं असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। रेल्वे ग्रुप डी या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि रेल्वे ग्रुप डी भरतीचे जे फॉर्म आहे येणाऱ्या 23 जानेवारी 2025 पासून
तारखेपासून फॉर्म भरणे चालू होतं आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 असणार आहे. ठीक आहे. आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येते. SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 41 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 39 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार. आणि फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे आणि SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. आणि तुमचा रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40 हजार प्लस पगार या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे रेल्वे ग्रुप डीची. त्याचबरोबर हे जे विद्यार्थी मित्रांनो चांगली तुमच्यासाठी भरती निघून येऊन राहिली 58,242 जागांसाठी ही भरती निघून येऊन राहिली. ठीक आहे. तर यामध्ये जे आतापासून तुम्ही तयारी करा, आतापासून अभ्यास करा. तर जे पण विद्यार्थी आतापासून चांगलं यामध्ये तयारी करणार तर नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर रेल्वे ग्रुप डी मध्ये तुमचा पेपर असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे. अशी प्रोसेस आहे. तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं सर्वात अगोदर काय होणार आहे, CBT लेखी परीक्षा होणार आहे. तर पेपर 100 मार्काचा असते रेल्वे ग्रुप डीचा, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाते जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये भयानक आहे. तर तुम्हाला तुक्के वगैरे मारायची नाही आहे. तर जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करत असाल तर यामध्ये तुक्की मारू नका, कारण की 3 एवढे नेगेटिव्ह मार्किंग आहे. 3 प्रश्न चुकवसाल तर एक आपला जो बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर 90 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. 3 एवढे नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 100 मार्काचा हा रेल्वे ग्रुप डीचा पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर तुमचं ग्राउंड असणार आहे रेल्वे ग्रुप डी मध्ये. तर ग्राउंड किती आहे रेल्वे ग्रुप डी मध्ये, पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर हा 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला या ठिकाणी 100 मीटर 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला 100 मीटर धावावं लागणार आहे आणि 2 मिनिटाच्या अंदर आपल्याला धावावं लागणार आहे. ठीक आहे. जे पण पुरुष उमेदवार 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर हे 2 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते पास असणार आहे आणि ज्यांना टाइम जास्त लागला तर ते फेल होणार आहे. आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर 1 किलोमीटर रनिंग आहे. 1 किलोमीटर रनिंगसाठी 4 मिनिट 15 सेकंडचा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवारांचा जर ग्राउंड पाहिलं आपलं तर महिला उमेदवारांना 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावावं लागणार आहे. 2 मिनिटाच्या अंदर ते तुम्हाला मारावं लागणार आहे. आणि दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग मारावं लागणार आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 5 मिनिट 40 सेकंडचा एवढा टाइम भेटणार आहे. ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग ह्या 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या या ठिकाणी जे रनिंग या ठिकाणी पास असणार आहे. आणि ज्या पण महिला उमेदवारांना जास्त टाइम येणार आहे तर त्या फेल सुद्धा केल्या या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. तर एवढं ग्राउंड रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये. जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. फिजिकलची सुद्धा तयारी चालू द्या आणि पेपरचा सुद्धा तयारी चालू ठेवा. आतापासून जे सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून जे अभ्यासाला द्या आणि आतापासून चांगली तयारी तुम्ही या ठिकाणी करा आणि चांगले पुस्तक तुम्ही आतापासून घेऊन घ्या. ठीक आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन भरतीच्या अपडेटसाठी. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.